राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज महिला मेळाव्याचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे। सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये आज भव्य नारी निर्धार मेळावा जो आहे तो आज पार पडणार आहे। अजित पवार गटाच्या ज्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण जी भव्य नारी निर्धार मेळावा होणार आहे। आणि आपण पाहतोय की ग्रामीण भागातून देखील या संपूर्ण राज्यस्तरीय मेळाव्याला महिला मेळाव्याला राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला ज्या आहेत त्या आलेल्या असल्याचं सध्या तरी आपल्याला या सभागृहाच्या बाहेर पाहायला मिळतंय। आज या संपूर्ण मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः अजित पवार उपस्थित राहतील। त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ हे सर्व नेते मंडळी जे आहेत महत्त्वाचे पक्षातील ते उपस्थित राहणार आहेत। आणि आपण या संपूर्ण हॉलच्या बाहेरची दृश्य पाहू शकतो। हॉलच्या बाहेर संपूर्ण मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती जी आहे ती या भव्य नारी निर्धार मेळाव्याची जी आहे ती कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मोठे होर्डिंग्स, बॅनर्स, कटआउट्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आणि आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने हा संपूर्ण महिला मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्याला एक महिला मंत्री देखील मिळालेली आहे, आदिती तटकरे, ज्यांच्याकडे महिला व बाल विकास कल्याण खातं आहे। त्याचसोबत आदिती तटकरे यांनी चौथं महिला धोरण जे आहे ते राज्यात लागू केलेलं आहे। त्यामुळे आज या संपूर्ण नारी निर्धार मेळाव्यामध्ये अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, हे आपल्या महिलांना, महिला विंगला कशा प्रकारे मार्गदर्शन करणार आहे। त्याचसोबत आगामी विधानसभा, लोकसभा, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात काय महिलांना मार्गदर्शन या नेत्यांकडून केलं जाणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।